नमस्कार. आज मला तुमच्याशी थोड्या गप्पा मारायच्या आहे. सकाळपासून एक विषय डोक्यात घुटमळत आहे. तर तो विष तो विषय असा आहे. हां, एकच मिनिट वेट करा. हां, आलोच. खरं तर हाच तो विषय. वाट बघणे. आजपर्यंत आपण वाट बघणे म्हणजे आपल्याला आठवते तो चातक पक्षी. असे म्हणतात, पावसाची वाट बघण्यात चातक पक्षी कित्येक दिवस घालवतो. कारण त्याला पहिल्या पावसाचे पाणी पिण्याची उत्कंठा असते. तसेच जसा चातक पक्षी पावसाची वाट बघतो, तसंच आपला शेतकरी राजा भरपूर मेहनत करून बियाणे पेरून आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट बघत असतात. ती वाट बघून पाऊस वेळेत आला तर केलेला मेहनतीचे सोने होते, नाहीतर वाट बघून बघून पाऊस नाही आला तर मेहनत वाया. आणि वाट बघून पाऊस जास्त आला तर वाटही लागते. हाच शेतकरी राजा जेव्हा आंब्याची बाग तयार करतो, त्यावेळी आपण सगळे वर्षभरानंतर कधी एकदा हा आपला फळांचा राजा आंबा आपल्याला खाण्यास मिळतो. म्हणजे आंब्याची वाट बघतो. हां, थोडी वाट बघा, थोडा वेट करा. अजूनही अशाच काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत. जसे मला आठवते, एकदा आमचे नातेवाईकांचा फोन आला. आम्ही संध्याकाळी 5 वाजता तुमच्याकडे येत आहोत. आम्ही सर्व त्यांची वाट बघत बसलो. 5:30 झाले, 6 झाले, 6:30 झाले. मग कुठे ते आले. आल्यावर कळले की त्यांना बराच वेळ बसची वाट पाहावी लागली. आल्या आल्या त्यांनी सांगितले की आमच्या मुलाचे लग्न ठरले आहे. पत्रिका देण्यासाठी आलो आहे. लगेच पुढे म्हणाले, वर्षभर वाट बघून बघून हे स्थळ जमले. तर कित्येक दिवस मुहूर्तच नव्हता. त्याची वाट बघत होतो. आणि हो, खरं तर कालच येणार होतो, पण पत्रिका तयार नव्हत्या, तर त्याची वाट बघत होतो. मग माझ्या पुढे परत ह्याच वाट बघण्याचे चित्र समोर सुरू झाले. आई वडील मुलांचे शिक्षण पूर्ण होण्याची वाट बघतात. शिक्षण झाले की नोकरी व्यवसायामध्ये सेट होण्याची वाट बघतात. मग त्यांच्या लग्नाची वाट बघतात. लग्न झाले की नातवंडाची वाट बघतात. लग्नानंतर मुली कधी एकदा माहेरी जाण्यास मिळेल याची वाट बघतात. तर तिचे आई बाबा कधी एकदा मुलीकडे जाऊन तिला व नातवंडांना बघता येईल, नातवंडाबरोबर खेळता येईल याची वाट बघत असतात. यामध्ये जर मुलगी परगावी असेल तर रेल्वे, विमान यांच्या तिकिटाची वाट बघतात. इतकेच काय, पूर्वी दुकानासमोर काही घेण्यात व बिल भरण्यास रांगेत उभा राहून वाटच बघावी लागायची. तसेच पूर्वी आपल्या प्रियजनांचे क्षेमकुशल जाणून घेणारे पत्र असो व मनी ऑर्डर असो, त्यासाठी टक लावून दारात पोस्टमनची वाट बघत राहायचं. आता तर सर्व ऑनलाईन जमाना आहे, पण इथेही वाट बघणे आहेच. आपला व्हॉट्सॲपवरचा मेसेज पाहिला का नाही याची वाट बघतो. तर एखादे पेज लोड होण्यासाठी मेसेज येतोच, प्लीज वेट. तर अशा या वाट बघण्याची ही कहाणी जी आपल्या जन्मापासून सुरू होते, ती अखेरपर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत आपल्याबरोबर असते. जसे एक होणारी आई डिलिव्हरीसाठी दवाखान्यात जाते, त्यावेळी डॉक्टर सांगतात अजून थोडी वाट बघावी लागेल. तसेच ज्यावेळी अखेरची वेळ येते आणि व्यक्ती दवाखान्यात असते, त्यावेळी डॉक्टर सांगतात आता आपण 24, 48 किंवा 72 तास वाट बघू. म्हणजे या जगात येण्याची व जाण्याची वाट बघावी लागते. पण मित्रांनो, आपल्याला निरोगी, दष्टपुष्ट, हसत खेळत, निवांत, समाधानी राहण्यात कशाचीही वाट बघावी लागत नाही. धन्यवाद. नमस्कार.